कल्पना करा, जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची एलन मस्कची संपूर्ण संपत्ती जर भारतातील प्रत्येक नागरिकाला वाटून टाकली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती पैसे येतील? हजार, लाख की थेट कोटी रुपये? सध्या ते जगातले पहिले ट्रिलियनेअर बनले आहेत आणि त्यामुळे हा आकडा पूर्वीपेक्षा कितीतरी मोठा झालाय. जाणून घेऊया त्याच रंजक प्रश्नाचं उत्तर. एलन मस्क हे नाव आता कुणालाही माहिती नाही असं होणार नाही. टेस्ला, स्पेसएक्स अशा अनेक क्रांतिकारी कंपन्यांचे ते सर्वेसर्वा आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती यामुळे ते नेहमीच जगाचं लक्ष वेधून घेतात. पण याही पलीकडं सध्या ते एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचलेत. जून 2026 पर्यंत एलन मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनेअर बनले आहेत. त्यांच्याकडे तब्बल $1.1 ट्रिलियन अधिक संपत्ती असल्याची नोंद ही ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स आणि फोर्ब्सनं केली आहे. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये विचाराल तर सुमारे 91 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. ही एक व्यक्तीची संपत्ती जगातील अनेक देशांच्या GDP पेक्षाही जास्त आहे हे विशेष. तर आता मूळ प्रश्नाकडे येऊया. एलन मस्कची ही अफाट संपत्ती जर भारतातील प्रत्येक नागरिकाला वाटली तर किती होईल? भारत हा जगातील सगळ्यात मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे 140 कोटी आहे. तर आता गणित करूया. एलन मस्कची एकूण संपत्ती सुमारे $1.1 ट्रिलियन म्हणजेच सुमारे 91 लाख कोटी रुपये आणि भारताची लोकसंख्या 140 कोटी रुपये. या आकडेवारीनुसार जर एलन मस्कची संपूर्ण संपत्ती प्रत्येक भारतीयामध्ये समान वाटली तर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला सुमारे 65 ते 66 हजार रुपये येतील. आता 65 हजार रुपये म्हणजे किती? आता विचार करा, 65 हजार रुपये ही रक्कम कमी आहे की जास्त? तर काहींसाठी, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांसाठी ही रक्कम खूप मोठी आहे. अचानक मिळालेल्या या पैशांमुळे त्यांना कर्ज फेडता येईल, छोट्या व्यवसायाला सुरुवात करता येईल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मदत होईल. पण दुसरीकडे अनेक मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत लोकांसाठी ही रक्कम कदाचित फार मोठा फरक करणार नाही. एका मोबाईल फोनची किंमत, घराच्या एका महिन्याच्या किराणा मालाचा खर्च किंवा एका लहान सहलीचा खर्च यातून निघू शकतो. या आकडेवारीवरून आपल्याला हे लक्षात येतं की एका व्यक्तीची संपत्ती किती अफाट असू शकते आणि त्याच वेळी एका मोठ्या देशाची लोकसंख्या किती प्रचंड आहे. ही आकडेवारी आपल्याला संपत्तीची विषमता आणि एका व्यक्तीकडे असलेल्या प्रचंड आर्थिक शक्तीची कल्पना देतं. एलन मस्क हे स्वतः अनेकदा म्हणतात की त्यांची बहुतांश संपत्ती शेअर्सच्या रूपात आहे आणि ते स्वतःला कॅश पुअर मानतात. तरीही त्यांच्या कंपन्यांचं मूल्य आणि त्यांचा प्रभाव अविश्वसनीय आहे. तर एलन मस्क यांच्या संपत्तीची ही आकडेवारी आणि त्यांचं हे रंजक गणित तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला जर हे 65 हजार रुपये मिळाले तर तुम्ही त्याचं काय कराल? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.